थँक्यू मम्मा. नमस्कार सगळ्यांना. हे थँक्यू ऐकण्यासाठी आपल्याला आईंना काय काय करावं लागतं. त्याचप्रकारे आज माझ्या बाळाला फ्रेंच फ्राईज खाण्याची खूप इच्छा झाली होती. बाहेर जाऊन खाण्यापेक्षा आपण घरीच छान असे फ्रेंच फ्राईज बनवू शकतो. अशा प्रकारे मी फ्रेंच फ्राईज कट करून घेतलेले आहेत. ते एका पातेल्यामध्ये पाणी गरम करायला ठेवून त्याला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं मीठ टाकलेलं आहे आणि ते फ्रेंच फ्राईज म्हणजेच बटाट्याचे काप टाकलेले आहेत. हे 50% आपल्याला शिजवून घ्यायचे आहेत. हे शिजल्यानंतर आपल्याला एका स्वच्छ कापडावरती सुकवण्यासाठी काढायचे आहेत. काय आपले मुलांना बाहेरचं चिप्स वगैरे देण्यापेक्षा हे घरच्या घरी आपण हे मस्त देऊ शकतो. त्यांना आवडतं पण. अशा प्रकारे सुकवल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये कॉर्नफ्लॉवर टाकून घ्यायचं आहे आणि ते व्यवस्थित हाताने मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स झाल्यानंतर मी कढईमध्ये तेल गरम करण्यासाठी ठेवलं आहे. तेल कडकडीत गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये अशा प्रकारे आपल्याला हे फ्राय करून घ्यायचं आहे. हे आपल्याला दोनदा फ्राय करायचं, त्याच्यामुळे हे बर्ड छानपैकी क्रिस्पी होतात. तर मी बाहेर काढून घेते आणि आणखीन एकदा फ्राय करून घेते. त्याच्यामुळे हे छान क्रिस्पी छान होतं. हे डबल मी फ्राय केलेले आहेत. हे फ्राय केल्यानंतर छान क्रिस्पी लागतात. लालसर होईपर्यंत छान परतून घ्यायचे आहेत आणि आपण सॉस बरोबर किंवा मेयोनीज बरोबर मस्त सर्व करू शकतो. बाय बाय ऑल.